तुमच्या मालकीच्या जागेवर कोणी जबरदस्तीने बांधकाम करतंय किंवा तुमच्या हक्काच्या रस्त्यावरून तुम्हालाच येण्या-जाण्यापासून रोखलं जातंय, अशा वेळी कायदा तुम्हाला काय अधिकार देतो हे तुम्हाला माहीत आहे का? कोर्टातून स्टे ऑर्डर मिळवून होणारं नुकसान तात्काळ कसं थांबवायचं हे जाणून घ्यायचंय. आज आपण बोलणार आहोत की स्टे ऑर्डर किंवा मनाई हुकूम म्हणजे नेमकं काय, तो मिळवण्यासाठी कोर्टात कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात, स्टे ऑर्डरसाठी अर्ज करण्याची सोपी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया कोणती, आणि हो, जर समोरच्या व्यक्तीने कोर्टाचा स्टे ऑर्डर मानला नाही तर काय होऊ शकतं. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आम्ही स्टे ऑर्डर मिळवण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. सगळ्यात आधी हे स्टे ऑर्डर किंवा मनाई हुकूम म्हणजे नेमकं काय असतं, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. मनाई हुकूम म्हणजे बघा, नावातच त्याचा अर्थ आहे. ही कोर्टाने दिलेली एक तात्पुरती आज्ञा आहे. आज्ञा म्हणजे काय? थांबवण्यासाठी. बरोबर, एखाद्या व्यक्तीला कोणती तरी कृती करण्यापासून थांबवण्यासाठी. उदाहरणार्थ, बांधकाम करण्यापासून किंवा मालमत्ता विकण्यापासून. अच्छा. याचा उल्लेख दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड 1908च्या ऑर्डर 39 नियम 1 आणि 2 मध्ये आहे. म्हणजे तुमच्या शेतातनं कोणी जबरदस्तीने रस्ता काढत असेल तर? अगदी. तर ते काम थांबवण्यासाठी कोर्टाकडून मनाई हुकूम आणता येतो. भारी. पण मग हा मनाई हुकूम मिळवण्यासाठी अर्ज कोण करू शकतं आणि कधी करायचा असतो? चांगला प्रश्न आहे. जो कोणी दिवाणी दावा दाखल करतो म्हणजे वादी, प्लेंटिफ, तो अर्ज करू शकतो. आणि योग्य वेळ कोणती? दावा दाखल करतानाच किंवा दावा प्रलंबित असताना कधीही करता येतो. पण एक गोष्ट आहे. कोणती? जितक्या लवकर तितकं चांगलं. हा नियम इथे अगदी तंतोतंत लागू होतो. जेवढा उशीर तेवढा त्रास जास्त. स्टे ऑर्डर हा फक्त एक तात्पुरता दिलासा असतो, म्हणजे टेम्पररी रिलीफ. तो केसचा अंतिम निकाल नसतो. म्हणजे फक्त तात्पुरतं थांबवणं. अगदी. याचा उद्देश फक्त जैसे थे परिस्थिती म्हणजे स्टेटस क्वो कायम ठेवणे हा असतो, जेणेकरून दाव्याचा निकाल लागेपर्यंत मूळ मालमत्तेचं नुकसान होऊ नये. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वा, हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे, नाहीतर लोक उगाच हवेत राहतात. आता पुढचा प्रश्न. असं ऐकलंय की स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी कोर्टात काहीतरी महत्वाचं सिद्ध करावं लागतं. ते 3 तोलाई नियम किंवा 3 गोल्डन प्रिन्सिपल्स नेमके काय आहेत? अगदी बरोबर. आणि इथेच खऱ्या कायदेशीर युक्तिवादाची कसोटी लागते. कोर्ट कोणताही आदेश सहज देत नाही. का? कारण एकाला दिलासा देताना दुसऱ्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे अर्जदाराला ह्या 3 नियमांच्या परीक्षेतून स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यातला पहिला नियम कोणता? पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे प्रथमदर्शनी केस, म्हणजे प्रायमा फेसी केस. प्रथमदर्शनी केस म्हणजे आपली केस पहिल्या नजरेतच खरी वाटली पाहिजे, असा काहीसा अर्थ आहे का? तुम्ही अचूक शब्द पकडलात. म्हणजे पूर्ण केस जिंकून दाखवायची नाहीये. मग काय करायचंय? तर फक्त उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे कोर्टाला हे पटवून द्यायचंय की या प्रकरणात दम आहे, तुमचा हक्क कायदेशीर आहे आणि केस जिंकण्याची दाट शक्यता तुमच्या बाजूने आहे, हे दाखवून द्यावं लागतं. भारी. म्हणजे हा एक प्रकारे ट्रेलर दाखवण्यासारखा आहे. ट्रेलर दमदार असेल तरच कोर्ट मनाई हुकूम देण्यास तयार होतं. मग दुसरा नियम? दुसरा नियम आहे सोयीचे संतुलन, म्हणजेच बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. सोयीचं संतुलन हे काय असतं? हा न्यायाचा तराजू आहे. इथे कोर्ट दोन्ही बाजूंच्या नुकसानांची तुलना करतं. म्हणजे कसं? कोर्ट विचार करतं की जर आम्ही मनाई हुकूम दिला नाही तर अर्जदाराचं किती नुकसान होईल, आणि जर दिला तर समोरच्या व्यक्तीचं किती नुकसान होईल. आणि मग ज्या बाजूचं नुकसान जास्त गंभीर असेल त्या बाजूने हा तराजू झुकतो. हे तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे कोर्ट इथे एक प्रकारे रिस्क मॅनेजमेंट करतंय. आणि तिसरा नियम? तिसरा आणि सगळ्यात भावनिक मुद्दा, न भरून येणारं नुकसान, इररिपेरेबल लॉस. न भरून येणारं नुकसान म्हणजे असं नुकसान जे पैशांमध्ये मोजता येत नाही किंवा त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. उदाहरणार्थ? समजा तुमचं 100 वर्ष जुनं आजोबा पणजोबांनी बांधलेलं वडिलोपार्जित घर जर कोणी पाळत असेल तर पैशाने नवीन घर मिळेल, पण त्या आठवणी. बरोबर. त्या आठवणी, ते भावनिक मूल्य, तो वारसा, याची भरपाई पैशाने होऊ शकत नाही. हेच आहे न भरून येणारं नुकसान.
जबरदस्त. महसूल आणि कायद्याशी संबंधित अशीच अचूक माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आता एखाद्या सामान्य शेतकऱ्याला किंवा नागरिकाला स्टे ऑर्डरसाठी अर्ज करायचा असेल तर त्याची सोपी प्रक्रिया काय आहे? तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का? हो, ही प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे. चला स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1. मुख्य दावा दाखल करा. सर्वात आधी मालमत्तेच्या हक्काबाबत दिवाणी न्यायालयात एक मुख्य दावा म्हणजेच सिव्हिल सूट दाखल करावा लागतो. अच्छा, म्हणजे डायरेक्ट स्टे ऑर्डरचा अर्ज नाही करता येत. नाही, तो नेहमी मुख्य दाव्याचा एक भाग असतो. स्टेप 2. मनाई हुकुमाचा अर्ज तयार करा. त्याच दाव्यासोबत ऑर्डर 39 नियम 1 आणि 2 अंतर्गत तात्पुरत्या मनाई हुकुमासाठी एक स्वतंत्र अर्ज तयार करावा लागतो. त्यात काय लिहावं लागतं? आपल्याला नक्की काय थांबवायचं आहे आणि का हे स्पष्टपणे मांडावं लागतं. मग इथे स्टेप 3. शपथपत्र जोडा. अर्जातली माहिती खरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्याला एक शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट जोडावं लागतं. त्याशिवाय कोर्ट अर्ज विचारात घेत नाही. आणि पुरावे? ती आहे स्टेप 4. पुरावे सादर करा. इथेच तुमची केस मजबूत किंवा कमकुवत ठरते. अर्जासोबत सातबारा, मालमत्तेचे फोटो, खरेदी खत असे पुरावे जोडावे लागतात. आणि शेवटची स्टेप? स्टेप 5. कोर्टात युक्तिवाद करा. तुमचे वकील कोर्टासमोर आपण आधी चर्चा केलेल्या त्या 3 नियमांच्या आधारे युक्तिवाद करतील. यानंतर कोर्ट दोन्ही बाजू ऐकून आपला निर्णय देतं. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेबद्दल अधिक आत्मविश्वास वाटतोय का? कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. एक गमतीशीर पण महत्वाची गोष्ट सांगतो. सांगा ना. माझ्या अनुभवानुसार दिवाणी कोर्टात दाखल होणाऱ्या जवळपास 60 ते 70% मालमत्ता वादांमध्ये सर्वात आधी मनाई हुकुमाचाच अर्ज दाखल केला जातो. बापरे, 60 ते 70%? हो, यावरून याचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. आता पुढचा प्रश्न. समजा कोर्टाने स्टे ऑर्डर दिला, पण समोरच्या व्यक्तीने तो मानलाच नाही. आपलं काम चालूच ठेवलं, तर काय करायचं? असं होऊ शकतं, पण त्यासाठी कायद्यात तरतूद आहे. याला कोर्टाचा अवमान म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतात. मग शिक्षा काय होते? दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 नियम 2A नुसार आदेश न पाळणाऱ्या व्यक्तीला दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तुरुंगवास? हो, किंवा त्याची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाला हलक्यात घेऊन चालत नाही. म्हणजे कायद्याचे हात लांब आहेत. आता आणखी एक गैरसमज. एकदा स्टे मिळाला की तो केस संपेपर्यंत तसाच राहतो. खरे का हे? नाही, हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. मग? स्टे ऑर्डर हा तात्पुरता असतो. तो कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत किंवा विशिष्ट तारखेपर्यंतच लागू असतो. अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्तीसुद्धा तो स्टे ऑर्डर रद्द म्हणजे वेकेट करण्यासाठी कोर्टात अर्ज करू शकते. म्हणजे ही एक सतत चालणारी लढाई आहे. एखादा खरा अनुभव सांगू शकाल का, जिथे स्टे ऑर्डरमुळे एखाद्या सामान्य माणसाला मोठा फायदा झाला? हो, एक किस्सा सांगतो. कोल्हापूर जवळच्या एका गावातील शेतकरी होते, पांडुरंग पाटील. त्यांची वडिलोपार्जित जमीन होती. त्यांच्या जमिनीच्या हद्दीला लागूनच एका मोठ्या कंपनीने प्लॉटिंग सुरू केलं. आणि त्यांनी काय केलं? पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून टाकला. अरे रे. मग काय झालं? सगळं पाणी पांडुरंग पाटलांच्या शेतात घुसू लागलं. त्यांचं पीक वाया जाऊ लागलं. बापरे. मग तुम्ही काय केलं? आम्ही तात्काळ कोर्टात दावा दाखल केला आणि न भरून येणारे नुकसान हा मुद्दा उचलून धरत मनाई हुकुमाची मागणी केली. म्हणजे जमिनीचा पोत खराब होण्याचा धोका. अगदी. कोर्टाने तात्काळ कंपनीला ते काम थांबवण्याचा आदेश दिला. एका छोट्या कायदेशीर पावलामुळे पांडुरंग पाटलांचे हजारो रुपयांचे नुकसान टळले. वाह, भारी माहिती दिलीत. एका छोट्या आदेशामुळे किती मोठा फरक पडू शकतो हे कळलं. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तर आज आपण महसूलशाहीवर पाहिलं की स्टे ऑर्डर म्हणजे काय, तो मिळवण्यासाठी लागणारे 3 महत्त्वाचे नियम, कोणती त्याची सोपी प्रक्रिया आणि त्याबद्दलचे गैरसमज. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. बरोबर. फक्त तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी जागरूक राहून योग्य वेळी योग्य पाऊल उचलता आलं पाहिजे. कायद्याची माहिती हीच तुमची खरी ताकद आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल सोप्या भाषेत असंच मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहत आहोत. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला नवीन माहिती आणि अपडेट्स मिळत राहतील. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.
हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आणि मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. तुमची एक छोटी मदत कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही हे ज्ञानाचे एक मुक्त व्यासपीठ आहे, जिथे माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.